मी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की यशस्वी लोक आणि अपयशी लोक या दोघांमध्ये फरक काय. तर त्याचं उत्तर इतकं छान आणि स्पष्ट दिलं होतं की यशस्वी लोक ते करतात जे अपयशी लोकांना करायला आवडत नाही. आता यशस्वी लोक असं काय करतात? एकतर पहिली गोष्ट, प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येतात, दुःख प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असतात, चुका सगळ्यांकडून होतात आणि त्या चुका दुरुस्त करण्याची संधीसुद्धा प्रत्येक व्यक्तीला मिळते. पण जोपर्यंत आपण त्या दुःखामध्ये, आपण त्या संकटामध्ये स्वतःला पूर्णपणे अडकवून घेतो आणि जोपर्यंत आपण स्वतःला त्या गोष्टींपासून दूर नेत नाही तोपर्यंत आपण स्वतःला तिथेच पाहतो जिथे आपण आत्तापर्यंत स्वतःला पाहत आलो आहे. आता याचा अर्थ काय? चुका प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडत असतात. झालेल्या चुका भलेही आपण खोडून नाही काढू शकत, पण त्या दुरुस्त करण्याची संधी मात्र प्रत्येकाला मिळत असते. मग तो यशस्वी असू दे किंवा नसू दे, त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. पण एक माणूस म्हणून ती चूक दुरुस्त करण्याची संधी ही इतरांनी आपल्याला देण्यापेक्षा आपण अगोदर ती चूक दुरुस्त करण्याची संधी स्वतःला दिली पाहिजे. स्वतःकडून चूक झाली म्हणून स्वतःला कधीच माफ न करणं, स्वतःच डिप्रेशनमध्ये जाणं, स्वतःच नकारात्मकतेमध्ये अडकून राहणं आणि नेहमी माझ्यासोबतच वाईट का होतं, मीच असं काय मोठं पाप केलं आहे, मीच काय मोठा कोणाचा नुकसान केलेलं आहे, ह्या सगळ्या नको त्या गोष्टींमध्ये विचार करण्यामध्ये आपण स्वतःचा वेळ वायाला घालवतो आणि आपण नेहमी हाच प्रश्न विचारतो की मी यामधून कधी बाहेर पडणार, किंवा मी असं काय करू की मी या सगळ्यांमधून बाहेर पडू शकतो किंवा शकते. इथे जेंडर मॅटर करत नाही, इथे तुम्ही यशस्वी आहात अपयशस्वी आहात मॅटर करत नाही. पण जर तुमच्याकडून एखादी चूक झाली आहे तर ती दुरुस्त करण्यासाठी अगोदर तुम्ही ती चूक मान्य करणं गरजेचं आहे की तुमच्याकडून ती चूक मान्य झालेली आहे किंवा ती झालेली आहे हे तरी तुम्ही ॲटलिस्ट मान्य केलेलं आहे की नाही. ठीक आहे, जर तुमच्याकडून ती चूक झाली आहे हे तुम्हाला मान्य असेल तर किती दिवस तुम्ही ते घेऊन बसणार आहात? 1 दिवस, 2 दिवस, 2 महिने, 10 महिने? जेवढ्या वेळ तुम्ही ती चूक धरून बसताल तेवढ्या वेळ जग पुढं निघून जाईल, पण तुम्ही मात्र तिथेच थांबलेले असताल. त्याच्यामुळं जर तुमच्याकडून एखादी नकळत निर्णय घेतला गेला असेल किंवा चुकून एखादं वाईट घटना घडली असेल, त्यावेळी ती घटना, ते चुकीचं कर्म दुरुस्त करणं हे आपल्या हातामध्ये, पुन्हा सुरुवात करणं हे आपल्या हातामध्ये, पुन्हा सुरुवातीपासून सुरू करणं हे आपल्या हातामध्ये. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा अर्जुनाला श्रीकृष्णाला विचारलं होतं की असं एक वाक्य मला सांग की ज्याने मला दुःख पण होणार नाही आणि सुख पण मिळेल, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं ही वेळसुद्धा निघून जाईल. याचा अर्थ काय? की कोणतीच गोष्ट ही आपल्या आयुष्यात कायम राहत नाही. मग ती वस्तू असू दे, वेळ असू दे, दुःख असू दे किंवा सुख असू दे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी वाईट घटना घडते, एखादा वाईट प्रसंग येतो, संकट येतं, त्यावेळी ते जे संकट आहे ते आपल्या आयुष्यभर आपल्यासोबत असणारे अशातला भाग नाही आहे. पण त्या संकटामध्ये आयुष्यभर अडकून राहायचं आहे की स्वतःला त्यामधून बाहेर काढायचं आहे हे मात्र आपल्या हातामध्ये. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा आजारी असतो, आपल्याला सर्दी, ताप, खोकला, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपण तोच आजार घेऊन बसतो का? मला बरं नाही वाटत आहे, मला ताप आला आहे, मला सर्दी झाली आहे, मला खोकला झाला आहे. नाही, आपण एक सकारात्मक विचार घेऊन आपण स्वतः डॉक्टरांकडे जातो त्या आजारापासून स्वतःची सुटका करण्यासाठी. त्यांच्याकडून आपण त्या औषधाच्या रूपामध्ये शक्ती घेऊन येतो आपल्या घरामध्ये
आणि ती शक्ती किंवा ते मेडिसिन घेतल्यानंतर आपण तो आजार सहन करता करता आपण स्वतःला नेहमी हेच सांगत असतो, आता डॉक्टरांनी गोळी दिली आहे ना, आता तुला बरं वाटेल, आता तुला झोप येईल, आता तुला आरामाची गरज आहे, आता तू शांत हो, आता तू जास्त मोबाईल बघू नको, टी व्ही बघू नको, आत्ता सध्या फक्त तू बरं होण्याकडे लक्ष दे, कारण तुला आरामाची खूप गरज आहे, तू ही गोळी खा, तुला बरं वाटेल. डॉक्टर बोललेत ना, ही गोळी खाल्ल्यावरती तुला आराम मिळेल, तू एवढ्या एवढ्या दिवसामध्ये बरी होशील. एक्झॅक्टली ज्यावेळी संकट आपल्या आयुष्यामध्ये त्या आजाराच्या रूपामध्ये येतं, त्यावेळी आपल्याला त्या संकटाला सामोरे जाता जाता आपल्याला देवरूपी त्या डॉक्टरकडून आपल्याला शक्ती घ्यायची आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी देवा मला तू शक्ती दे, मला काही ना काहीतरी मार्ग दाखव, जेणेकरून मी धर्माच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने न्याय निवाडा करून कोणावरही अन्याय होणार नाही, या स्वरूपामधून मी या संकटामधून कशा प्रकारे बाहेर पडू शकतो याच्यासाठी तू मला मार्गदर्शन कर. याच्यासाठी जर तुझ्याकडं काही ऊर्जा असेल, औषध असेल, तर ते औषध मला तू शक्तीच्या रूपात दे, जेणेकरून मी स्वतःची मदत करू शकतो आणि या आजाररूपी संकटापासून स्वतःची सुटका करू शकतो. पण आपण काय करतो, आपण त्याच संकटाला धरून बसतो, त्याच संकटामध्ये स्वतःला धरून घेऊन निगेटिव्ह विचार करत असतो. वाट लागली आयुष्याची, काहीच चांगलं होणार नाही माझ्या आयुष्यात, काहीच उपयोग नाही माझा. म्हणजे संकटामध्ये अडकलेले असताना तुम्हाला हवं आहे की तुम्ही संकटातून बाहेर पडावं, पण तुम्ही विचार काय करताय, नकारात्मक. तुम्हाला पाहिजे काय, सकारात्मक. तुम्ही विचार काय करताय, नकारात्मक. मग जो तुम्ही विचार करणार तेच तुम्हाला मिळणार ना. मग जेव्हा तुम्ही देवाकडून सकारात्मक रूपी ते औषध घेता, ती शक्ती घेता, योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी, तेव्हा देवसुद्धा डॉक्टर बनून तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीला येतो. आता फक्त आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला त्या डॉक्टरकडे जायचं आहे, की घरातच बसून आपल्याला डिप्रेशनमध्ये जाऊन त्या आजारावरती अजून प्रेम करायचं आहे, त्या संकटाला अजून कवटाळून घ्यायचं आहे, त्या संकटावरती जीवापाड प्रेम करायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे, बाबा मी खूप गरीब आहे, मी खूप बिचारा आहे, मी आयुष्यात काही करू नाही शकत, आयुष्याची वाट लावली आहे माझ्या तू. त्या संकटावरती सुद्धा एवढं प्रेम करायचं की त्या संकटाला सुद्धा आपल्या आयुष्यातून जायची इच्छा होणार नाही, तो आपल्याला आयुष्यभर चिटकून राहील. आपल्याला आजार आवडतो का, नाही आवडत. आपल्याला संकट आवडतं का, नाही आवडत. आपल्याला डिप्रेशन आवडतं का, नाही. आपल्याला नकारात्मकता आवडते का, नाही. आपल्याला दुःख आवडतं का, नाही. आपल्याला वाईट प्रसंग, वेळ, क्षण आवडतं का, नाही आवडत. म्हणजे आवडत नाही ते तुम्ही धरून का बसता. तुम्हाला जे पाहिजे ना ते मिळवण्याकडे लक्ष द्या ना. सकारात्मकता पाहिजे, मग सकारात्मकता मिळवण्यासाठी तुमच्याकडं जी सकारात्मक ऊर्जा आहे तिला जागृत करण्याचा प्रयत्न करा. ती सकारात्मकता तुम्हाला बाहेर शोधून नाही मिळणार, लोकांना तुमचं दुःख सांगून नाही मिळणार. त्यासाठी तुम्हाला ते चरित्र वाचणं गरजेचं आहे, त्या अध्यात्माकडे जाणे गरजेचं आहे, स्वतःच्या आत्म्यामध्ये जाऊन स्वतःच्या परमात्म्यासोबत गप्पा मारणं गरजेचं आहे, स्वतःच्या मनासोबत संवाद साधणं गरजेचं आहे, एकांतामध्ये बसून स्वतःसोबत काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे, स्वतःसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे, ना की इतरांमध्ये स्वतःला गुंतून घेण्याची गरज आहे, ना की डिप्रेशनमध्ये जाऊन बसण्याची गरज आहे, ना की नकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही करणं गरजेचं आहे. पण बऱ्याचदा आपण संकटामध्ये स्वतःला असं चक्रव्यूहासारखं सोडून अडकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्यालाच माहिती नाही आहे की त्या चक्रव्यूहामधून आपल्याला कसं बाहेर पडायचं आहे. मुळात ह्या चक्रव्यूहामध्ये अडकलेला जो पण व्यक्ती असेल, जी पण व्यक्ती असेल, जो पण माणूस असेल, त्याला तिथेच अडकून राहायचं आहे की त्याला बाहेर पण निघायचं आहे, बाहेर पण निघायचं आहे. मग त्यासाठी त्याला स्वतःलाच स्वतःची मदत करणं गरजेचं आहे. जेव्हा कोणी आपल्या मदतीला नसतं तेव्हा आपणच आपल्या मदतीला असणं खूप गरजेचं आहे, असं नाही का वाटत.
इतरांचा विचार करण्यामध्ये कोण माझ्या मदतीला येतं आहे, कोण संकटाच्या वेळी मदतीला धावतं आहे, कोण कोणाच्या उपयोगाला येतं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःच्या उपयोगाला किती आलो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं नाही वाटत का? आहे गरजेचं. आत्ता वेळ अशी आहे की तुम्ही स्वतःच्या मदतीला येणं खूप गरजेचं आहे. स्वतःचा संकटाचा सामना करणं गरजेचं आहे आणि स्वतःला त्या संकटामधून बाहेर काढणं गरजेचं आहे. गुरु येऊन तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, पण त्या मार्गावरती चालणं हे विद्यार्थ्याचं काम असतं. गुरु तुम्हाला ओढून घेऊन नाही जाऊ शकत. भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला भलेही चांगले मार्ग दाखवले, कितीतरी वेळा सुधारण्याचा प्रयत्न केला, पण जोपर्यंत दुर्योधन स्वतः ठरवत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण सुद्धा काही करू शकत नाहीत. आपल्याला ठरवायचंय, आपल्याला अर्जुन बनायचंय की दुर्योधन बनायचंय, की आपल्याला अभिमन्यूसारखं चक्रव्यूहामध्येच अडकून राहायचंय आणि स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरवायचंय. त्यामुळं गरज आहे, कितीही बिकट संकट असलं तरीसुद्धा त्या प्रत्येक संकटाला तेवढ्याच सामर्थ्याने सामोरं जाणं, तग धरून उभं राहणं आणि त्या मैदानामध्ये ठामपणे टिकून राहणं आणि लढणं खूप गरजेचं आहे. कारण युद्ध हे रणभूमीवरचं असू दे किंवा मनोभूमीवरचं असू दे, त्याच्यासाठी मनाचा मजबूतपणा, खंबीरपणा आणि सकारात्मकपणा खूप गरजेचं आहे. जिथं तुम्ही सामर्थ्याने, हिमतीने स्वतःची लढाई स्वतः लढू शकता, त्या संकटाचा सामना मोठ्या हिमतीने करू शकता आणि स्वतःला त्या युद्धामध्ये विजयी बनवू शकता. त्याच्यामुळं तुमची लढाई ही तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाऊ शकते. ते संकट कोणत्याही रूपामध्ये आलं तरीसुद्धा त्या संकटाचा तेवढ्याच सामर्थ्याने सामना करणं खूप गरजेचं आहे. एक सुकलेलं झाडसुद्धा तग धरून राहतं, टिकून राहतं, उभं राहतं आणि काही काळाने त्याच सुकलेल्या झाडाला हिरवी पालवी फुटते. आपल्यालासुद्धा आपल्या या जीवनामध्ये आलेल्या संकटामध्ये तग धरून उभं राहणं गरजेचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण सकारात्मकतेने, शक्तीने, युक्तीने आपण त्या संकटाचा सामना करू, त्या संकटामधून स्वतःला बाहेर काढू, तेव्हा आपलं तेच जीवन हे यशस्वी बनेल, आपली लढाई यशस्वी बनेल आणि आपण सुखी आणि व्यवस्थित समृद्ध आयुष्य जगू शकतो, अगदी आपल्या मनाप्रमाणे.